आणि मुळात आपला मराठी तरुण जो आहे ना, म्हणजे एक पिढी जी होती, माझे काका म्हणजे माझ्यापेक्षा कदाचित 7-8 वर्षांनी मोठे असतील, म्हणजे माझा सगळ्यात धाकटा काका. ती एक पिढी मी बघितली मोठी होताना. मी गिरगावात राहायचो, खेतवाडी. तर तिकडची संस्कृती. त्यानंतर आमची पिढी, मी 74चा जन्म आहे माझा, मी आज 52 वर्षाचा आहे. माझा पूर्ण 50 वर्षाचा प्रवास मी पाहिला. तर मला जाणवलं बऱ्यापैकी, की ही जी काही उमेदीची वर्ष असतात ना, ती आपली दहीहंडी, गणेशोत्सव आणि आता तर ते साई पदयात्रा वगैरे ते 7-7, 8-8 दिवस पायाने शिर्डीला चालत जाणं आणि त्यात धन्यता मानतात ही पोरं. पण कुठेतरी काहीतरी व्यवसाय करावा छोटा-मोठा, सीझनल व्यवसाय आहे. बऱ्याच गोष्टी आहेत जे काय करता येतात, ते करणं सोडून आपण ह्यात रमलेलो असतो आणि त्यात मग कधी-कधी पराकोटीचे प्रसंग येतात. मंडळांमध्ये तेढ असते आणि मग त्याच्यावरून डोकी फोडली जातात. नमस्कार. जमलेल्या सगळ्या उद्योजक बंधू-भगिनींना अ, तुम्ही सॅटर्डे जो आहे, तो महत्त्वाचा दिवस आपला सॅटर्डे, संडे जो आपण वैयक्तिक जीवनात वेगळा अ, हे करत असतो. तर त्यात तो हे करून आज तुम्ही इथे सगळे जमलेला आहात. सो जमलेल्या सगळ्या उद्योजक बंधू-भगिनींना धन्यवाद. आज आपल्याकडे माझ्यावर खरंच मोठी जबाबदारी विनयने दिली आहे. दॅट आय हॅव टू टेक फ्यू क्वेश्चन आन्सर्स आणि त्याच्यामध्ये आज आपल्याकडे नामवंत प्रख्यात जर्नलिस्ट आणि त्यांचा सगळा जो फॅन फॉलोईंग आहे डीजी आकार 9, तर त्यानुसार त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल जोरदार टाळ्यांनी आपण प्रभाकर सूर्यवंशी सरांचं स्वागत करूया आजच्या प्रोग्राममध्ये. आणि सो प्रभाकर सर, आज आपण जमलोय एक काही तुमच्याकडनं मी नेहमी प्रश्न विचारता किंवा उत्तर घेता, पण आज आम्हाला सौभाग्य मिळालंय की तुम्हाला प्रश्न विचारून आम्हाला काही मार्गदर्शन मिळावं आणि जमलेल्या सगळ्या उद्योजक मित्रांना मार्गदर्शन मिळावं. तर सर, काही मोजकेच प्रश्न विचारतोय की सर, आकार डीजी 9 आणि तुमचं लाईफ जर्नी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की कशा पद्धतीने तुम्ही आकार डीजी 9 हा युट्यूब आणि ह्या पद्धतीने पुढे मार्गदर्शन करताय लोकांना. सो ओव्हर टू यू सर ऑन दिस. धन्यवाद. नमस्कार. तर बऱ्याच लोकांनी माझं चॅनल पाहिलेलं असेल तुमच्यापैकी आणि नेहमी ऐकतही असाल. काही सबस्क्रायबर्स भेटलेत मला इकडे आल्या. तर मुळात विषय असा आहे की लाईफ जर्नीबद्दल विचारल्यानंतर सांगावं वाटतं की मी ऑफ आर्ट्सचा स्टुडंट आहे. डिग्री माझ्या नावापुढे BFA लागते, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स. पण मी तशी कुठलीही नोकरी न करता, म्हणजे कुठल्या ॲड एजन्सीत वगैरे काम न करता, पहिली नोकरी जी केली ती एका आमदारांचा PA म्हणून. आणि सलग 10 वर्ष मी त्या आमदारांकडे त्यांचं PA म्हणून काम करत होतो. घरातून थोडंसं राजकीय वातावरण असल्यामुळे माझे वडील शाखाप्रमुख होते शिवसेनेचे आणि शिवसेनेच्याच आमदारांकडे मी त्यांचं PA म्हणून जॉब करत होतो आणि त्यामुळे झालं असं की ते संस्कार होत गेले राजकारणातले. पण त्यात मी रमलो नाही. नंतर मग मी परत ऑफसेट प्रिंटिंग आणि इतर सगळ्या दुसऱ्या क्षेत्रात सुरू झालो. ॲट द एक असा क्षण येतो आयुष्यामध्ये की जे काय करतोय त्यात मन लागत नाही तुमचं. मी भले आर्टिस्ट असलो तरी मी जे काय करत होतो ते मला कुठेतरी खटकत होतं. मग वेगवेगळ्या फील्ड एक्सप्लोअर करताना जर्नलिझमकडे वळलो. मग तिथे पुन्हा म्हटलं करायचं तर ते प्रॉपर केलं पाहिजे. कारण तुम्ही कुठल्याही दिवशी उठता आणि मी आज विदूषक बनतो म्हणून कुठली तरी टोपी घालून बाहेर आलात रस्त्यावर आणि उड्या मारल्यानं लोक हसले की तुम्हाला वाटतं की हो मी विदूषक आहे. तर तसं नसतं. तो विदूषक जन्मता असायला हवा किंवा त्याला काहीतरी ट्रेनिंग असायला हवं. त्यामुळे मग मी जर्नलिझमसाठी ॲडमिशन घेतलं. BA इन जर्नलिझम केलं. अर्थात काही वर्ष जातात तुमची, पण शिक्षण, अनुभव या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि मग मी प्रॉपर जर्नलिझम 2006 पासून सुरू केलं. ते अगदी कोविड येईपर्यंत वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये मी अगदी कार्यकारी संपादक या पदापर्यंत गेलो. म्हणजे सामना असेल, नवा काळ असेल, नवशक्ती असेल आणि नाशिकचं गावकरी तुम्ही ऐकून असाल, तर त्या नाशिकच्या गावकरीत मी पुरवणी संपादक होतो. आणि शेवटची नोकरी माझी नवशक्तीमधली, प्रिप्रेस जर्नल नवशक्ती. तिकडेही मी फीचर एडिटर म्हणून काम करत होतो.
कोविड आला आणि सगळं ठप्प झालं. सगळ्यात पहिली गदा आली ती प्रिंट मीडियावर, म्हणजे जी वर्तमानपत्र पेपरवाला घरी टाकतो तर त्याच्यावर पण शंका घेऊ लागले की पेपर हाताळला तर आपल्याला कोविड होईल, त्यामुळे पेपर बंद झाले. आणि मॅनेजमेंटला कारण मिळालं की स्टाफ कसा कमी करायचा, त्यात गदा आली आमच्यावर. ते बंद झाल्यामुळे काहीतरी दुसरा मार्ग शोधायचा म्हणून मी माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं असं नाही. माझं यूट्यूब चॅनल आधीपासून होतं, म्हणजे 28 मार्च 2010ला मी ते सुरू केलं होतं, असंच एक असावं म्हणून. पण कोविडच्या काळामध्ये जे दिसत होतं समोर काय चाललंय, म्हणजे बऱ्याच लोकांना खायला मिळत नव्हतं, नोकऱ्या गेल्या होत्या, घरी रेशन Correct. नाही, अशा बऱ्याच गोष्टी समोर घडताना दिसत होत्या. आणि मदतीचा ओघ जो येत होता ना, तो प्रसिद्धीसाठी येत होता. बरेच लोक कुठून तरी काहीतरी खिचडी, पुरी भाजी, पाण्याच्या बाटल्या, पार्लेजीचे 2 रुपयाचे पुडे, तर हे वाटून लोक समाजसेवा करतात आणि त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकतात आणि मोठेपणा करतात की मी काहीतरी सोशल वर्क करतोय. आणि हे सगळं बघत असताना मला जाणवलं की हा जो ओघ चाललाय ना, तो एका ठिकाणी चाललाय जिथे प्रसिद्धीचा झोत आहे, जिथे कॅमेरा आहे तिकडेच लोक जाऊन मदत करतायत. वसईसारख्या ठिकाणी जाबरपाडा वगैरे असे काही पाडे आहेत तिथे ॲक्च्युली छोट्या छोट्या फॅक्टरीज होत्या. बरेच मजूर तिकडे काम करायचे आणि झालं असं होतं की फॅक्टरीज बंद पडल्या, त्यांचा रोजगार बंद झाला, त्यांचे खायचे वांदे झाले. तिथे कोणीतरी सकाळी यायचं, ते 2-2 रुपयेवाले पार्लेजीचे पुडे वाटायचे आणि निघून जायचे. मग हे 2 रुपयाच्या पार्लेजीच्या पुड्यावर हे अख्खा दिवस ते लोक काढत होते. आणि ही अवस्था बघितल्यानंतर मी तिथे पोचलो. माझ्याकडे माझी जी साधन सामुग्री म्हणजे बूम, हातात एक माईक, कॅमेरा, आणि त्याचा वापर करून तिथली परिस्थिती मी माझ्या चॅनलवर मांडली. माझं चॅनल काय तेव्हा असं एवढं मोठं नव्हतं, म्हणजे आज 7,59,000 सबस्क्रायबर आहेत माझे. त्यावेळेला अगदीच 800-900 सबस्क्रायबर होते. मग तरी ते कसं पोचवायचं कुठपर्यंत हे मला माहीत होतं. त्याची दखल प्रांतांनी घेतली, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आणि मग तिकडे कम्युनिटी किचन सुरू झालं. हे पहिलं सक्सेस. आणि त्यानंतर मग अख्ख्या वसई विरारमध्ये ओघ लागला. मला रात्री मला झोपू द्यायचे नाहीत लोक. 2 वाजता 3 वाजता मला फोन यायचे. आणि मग त्या एका सामाजिक दृष्टिकोनातून हे चॅनल सुरू झालं. सडनली असं झालं की पुढे तो लॉकडाऊनचा तिची तीव्रता आहे ती वाढली आणि आम्हालाही, म्हणजे भले माझ्याकडे प्रेस कार्ड होतं, पण मलाही नंतर बाहेर पडायला पोलिसांनी बंदी घातली की आता कुणालाच हे करता येत नाही. मग घरी बसून काय करायचं. मग जी परिस्थिती समोर दिसते त्याच्यावर बोलायला लागलो. त्याला राजकीय विश्लेषण म्हणतात लोक. आणि मग हळूहळू ते सगळं करत गेलो. आणि एका पुढच्या 1-2 वर्षात 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 5,00,000 करता करता आता मी गेल्या 4 वर्षात 7.5 लाखापर्यंत पोहोचलोय. पण हे सगळं करत असताना कुठेतरी जाणवत होतं की मराठी माणसाला राजकारणात जबरदस्त इंटरेस्ट आहे. म्हणजे तो तुमच्या आमच्यासारखा आता मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय असेल त्यांनाही आहे. ते दाखवतात कमी की मला खरोखर त्यात खूप रुची आहे. पण जे अगदीच निम्न मध्यमवर्गीय आहेत किंवा कनिष्ठ वर्गीय आहेत ते पारावर बसतील, कुठे चहावाल्याच्या टपरीवर बसतील आणि विषय हेच उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस. ते तुम्हाला तुमच्या रोजमर्राच्या जिंदगीतून तुम्ही जे काही दैनंदिन जीवनात जगता, तुम्हाला जे काही करावं लागतं 2 वेळेची भूक भागवण्यासाठी, त्यासाठी तुम्हाला ते काय देतात याचा कोणी विचार करत नाही. आणि मुळात आपला मराठी तरुण जो आहे ना, म्हणजे एक पिढी जी होती, म्हणजे माझे काका जे माझ्यापेक्षा कदाचित 7-8 वर्षांनी मोठे असतील, म्हणजे माझा सगळ्यात धाकटा काका, ती एक पिढी मी बघितली मोठी होताना. मी गिरगावात राहायचो, खेतवाडीत. तर तिकडची संस्कृती, त्यानंतर आमची पिढी, मी 74चा जन्म माझा, मी आज 52 वर्षाचा आहे. माझा पूर्ण 50 वर्षाचा प्रवास मी पाहिला. तर मला जाणवलं बऱ्यापैकी की ही जी काही उमेदीची वर्ष असतात ना, ती आपली दहीहंडी, गणेशोत्सव आणि आता तर ते साई पदयात्रा वगैरे, ते 7-7, 8-8 दिवस पायाने शिर्डीला चालत जाणं, आणि त्यात धन्यता मानतात ही पोरं. पण कुठेतरी काहीतरी व्यवसाय करावा छोटा मोठा, सिजनल व्यवसाय आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत जे काय करता येतात.
ते करणं सोडून आपण ह्यात रमलेलो असतो आणि त्यात मग कधी कधी पराकोटीचे प्रसंग येतात, मंडळांमध्ये तेढ असते, मग माझा मोठा की तुझा मोठा बाप्पा, आणि मग Correct. त्याच्यावरून डोकी फोडली जातात. हे सगळं बघितल्यानंतर ना म्हणजे बऱ्याच लोकांच्या मनात येतं हो, पण ते काय त्यांना व्यासपीठ नसतं. माझ्याकडे आहे म्हणून मी बोलत गेलो, पण त्याचा काय परिणाम होताना दिसत नव्हता मला. मग थेट कुठेतरी लोकांना एनकॅशमेंट हवी असते, की तुम्ही या, तुम्हाला मी हे काम देतो आणि ह्या कामाचे तुम्हाला एवढे पैसे मिळतील, असं जेव्हा तुम्ही सांगताय तुमच्याकडे नक्कीच ओघ लागतो. हा. आणि मग म्हटलं आपण थोडंसं लोकांना मार्गदर्शन करूया. लोकांना म्हणण्यापेक्षा मराठी तरुणांना, बऱ्याच लोकांना वाटतं की यूट्यूब चॅनल आता कर्मधर्म संयोग म्हणा, सुदैव म्हणा, की माझी जी काही एक आमची एक लॉबी म्हणा ना, जे मी आहे, सुशील कुलकर्णी आहेत, भाऊ तोरसेकर आहेत, ह्या 2-3 लोकांचं कसं एक हे झालंय, ही मांदियाळी आहे. जे पूर्वी असं होतं की भले मी वर्तमानपत्रात काम करत होतो, मी लिहायचो, कॉलम्स यायचे, पण तेवढा चेहऱ्याने ओळखणारा प्रेक्षक वर्ग म्हणजे वाचक वर्ग नव्हता. बरं. आज कुठल्या कोपऱ्यामध्ये चुकून माकून तुम्ही कशासाठी जाताय, काय करताय माहित नाही, पण अचानक कोणतरी समोरून उभं राहतं, अरे सर करेक्ट. बरं. डिझी 9 ना. म्हणजे एक तसं हे वाटतं कुठेतरी प्रायव्हसी गमावतोय की काय आपण. Correct. पण पूर्वी कुठेतरी नाक्यावर वडापाव खायला उभा राहायला मागून कोणतरी येतं, अरे सर तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. बरं. ते बरं. इथपर्यंत पोहोचल्यानंतर मला असं जाणवायला लागलं आणि लोक सेल्फी काढू Correct, का, correct. म्हटलं अरे मी सेलिब्रिटी आहे Correct, काय. correct. नंतर म्हटलं की नाही, हे जे काही आहे ना, हे जे काही प्रेम मिळतंय ते कुठेतरी एनकॅश केलं पाहिजे. बरं. आपण काय तू सेल्फी काढतो तर मला सेल्फीचे 100 रुपये दे आणि मग सेल्फी काढ असं म्हणू शकत नाही. बरं. किमान मला काय सांगायचंय ते तर ऐक. बरोबर. यासाठी मग मी माझ्या या प्लॅटफॉर्मचा उपयोग केला. करेक्ट.